ओ मावशी, आता होळी आहे, माझ्या मित्रांना ना होळीच्या काहीतरी शुभेच्छा द्या. तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या पिचकारीत असंच प्रेशर राहू द्या. काय तुमच्या पिचकारीत असंच प्रेशर राहू द्या? काय बेकार बाई रे बाई. ज्याला आला मैत्रीमध्ये राग, त्याला लावला वाघ आणि नाक. हो मावशी, मा एक मित्र आहे किरण नावाचा, त्याचं आहे ना आता लग्न होऊन राहिलं, पण तो मला काय म्हणे माहिती का, मला ना नाव घेता येत नाही म्हणे भाऊ, मग लग्न बिगन झालं ना म्हणे, तर मग मला नाव घेता नाही येणार म्हणे, तर तू मला ना एखादं नाव शिकाव म्हणे. पण कसं आहे मावशी माहिती का, मला बी काही नाव नाही येत. मी ऐकलंय गावामध्ये की तुम्हाला लय भारी भारी नाव घेता येतं म्हणे, तर तुम्ही ना माझ्या मित्रासाठी एखादा उखाणा म्हणून दाखवा ना. कुठलं पण चालेल ना? हा, कुठला पण चालन. नदीच्या काठीत चांदीची वाटी, नदीच्या काठीत चांदीची वाटी, मला नाव घे म्हणणाराच्या आईच्या पुचित काठी. अरे बापरे. हो मावशी, ऐका ना, लय दिवस झाले ना मी तुमच्याकडून एखादं गाणं नाही ऐकलं, तळकते पडकते दार. आज एखादं गाणं म्हणून दाखवा ना मला. हा, बरेच दिवस झालं तर मग गाणं नाही ऐकलं, आहे की नाही? हो ना. हा, मग असतं यासाठी गाणं, शोना बाबू पिल्लू, ऐक मग गाणं. हा, ऐकावं मग. गालावरची लाली ही वाढली कशी, सांग तुला छळते का माझी ही नुनी. हो मावशी, हे कोणतं गाणं म्हणून राहिलं तुम्ही? सांगू तुला चढते का माझी नुन्नी. अरे बाप, हे कोणतं गाणं रे बाबा. अहो काका, तुम्ही ऐकून घ्या, साखरपुड्याचा आणि हळदीचा कार्यक्रम उद्या परवाच आहे. सगळा कार्यक्रम आजचा आहे. तुम्ही उद्या काय असत ना, तुझ्या गाणं वाचतो तिकडे जा. अरे बाप, कार्यक्रम कॅन्सल. आला का पोरा, आणि असं तोंड करून म्हशीच्या ढोंगणावानी केलं. तुम्ही असंच करता बा यार, पहिलेच मला लई पेपराचं टेन्शन आहे यार आपाजी, आणि तुम्ही असं म्हणता म्हशीच्या ढोंगणावानी म्हणता. मी नाही यार. अरे पोरा, मग तू रडू काऊन राहिला? यार आप्पाजी, मला पेपरचं लई टेन्शन आलेलं. एक तर माझा अभ्यास झाला नाही, आणि माझ्या डोळ्यासमोर पेपर आला का मला डायरेक्ट फिट आल्यासारखं वाटतं. अभ्यास नाही झाला, मग एवढ्या दिवसात तू का उपटात होता का? असं नका बोला आप्पाजी, एक तर पहिलेच मला टेन्शन आलं, नाही तर मरतो आता मी. हो पोरा, तू मरू नको, त्याच्यापेक्षा ना तू कॉप्या कर. आप्पाजी, कॉप्या नाही करू शकत यार, मास्टरनं एवढं स्ट्रिक्ट करून ठेवलेलं आहे सेंटर, पार ढुंगणा मागे पुरे कॅमेरा लावून ठेवलेला आहे, काहीच नाही करू शकत, इकडे तिकडे पाहू बी नाही शकत. बरं असं आहे का, एक काम कर, तू मास्तरला फोन लावून दे, मग मी बोलतो त्याच्यासोबत. हो आजोबा, तुम्ही बोला, मी फोन लावून दे. हॅलो मास्तर. हा बोला ना. हो, आमच्या अक्षयकडे थोडं लक्ष द्या, त्याला ना थोडा इकडे तिकडे पाहू देत जा. इकडे तिकडे पाहू देत जा म्हणजे? अरे इथं पेपर चालू आहे, मजाक थोडी चालू आहे. अहो, अभ्यास नाही झाला त्याचा. तर मग आम्ही काही करू शकत नाही. इथं ऑलरेडी चारी बाजूनं सीसीटीव्ही लागलेले आहे, आणि त्या सीसीटीव्ही मध्ये पोट्टे का करते हे चेक करायसाठी टीव्ही पाशी 5-6 माणसं रोजानं लावलेले आहे. अहो मास्तर, तुम्ही माझी थोडं ऐकून घ्या. आता जर तुमच्या कामाचं एवढं जर स्ट्रिक असतं तर तुम्ही आता मास्तरच्या ऐवजी बाजारात केळं ऐकत असते. नापास नाही